हॅलो विद्यार्थ्यांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या या नवीन यूट्यूब चॅनल यस अँड टी मध्ये. विद्यार्थ्यांनो, इथून पुढे आपण 12वीचा सिलेबसमध्ये फिजिक्स आणि मॅथ हे दोन विषय बघणार आहेत. तरी सर्वांनी चॅनल बघत राहण्यासाठी आणि नवीन नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट जरूर करा. तुम्हाला सगळे पॉइंट्स डिस्क्रिप्शनमध्ये पीडीएफच्या स्वरूपात सुरू केला. टुडे वी विल स्टडी रोटेशनल डायनामिक्स. What is mean by rotational? First, what is the syllabus in this chapter? आपण सुरुवातीला बघू की सिलेबस काय काय आपल्याला शिकायचं आहे याच्यामध्ये. सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचं याचं इंट्रोडक्शन, म्हणजे रोटेशनल डायनामिक्स म्हणजे नेमकं काय. त्यानंतर आपल्याला काय बघायचंय इंट्रोडक्शन नंतर, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. काय बघायचंय? कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन. ते बघितल्यानंतर आपण ऍप्लिकेशन्स ऑफ यूसीएम बघणार. ऍप्लिकेशन म्हणजे त्याचे उपयोग कुठं कुठं होतात. यूसीएम म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हा तिसरा पॉइंट असेल आपला, ऍप्लिकेशन ऑफ यूसीएम. त्याच्यानंतर चौथा जो पॉइंट आहे तो आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. कोणता? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर पाचवा जो पॉइंट आहे तो आहे मूवमेंट ऑफ इनर्शिया ॲज एनालॉगस क्वांटिटी ऑफ मास. म्हणजे जशी लिनियर मोशन मध्ये मास आहे तशी सर्क्युलर मोशन मध्ये काय? मूवमेंट ऑफ इनर्शिया. सहावा पॉइंट आपण बघणार आहेत रेडियस ऑफ गायरेशन. सातवा पॉइंट आपण बघणार आहेत थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस. आठवा पॉइंट आपण बघणार आहेत अँग्युलर मोमेंटम. कोणता बघणार आहेत? आणि नववा बघणार आहेत एक्सप्रेशन फॉर टॉर्क. आणि 10th पॉइंट आपला असेल कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि लास्टचा 11वा रोलिंग मोशन. काय कोणकोणते पॉइंट आहेत? पहिला कोणता आहे? इंट्रोडक्शन. दुसरा कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन. तिसरा ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. चौथा कोणता आहे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. पाचवा मूवमेंट ऑफ इनर्शिया ॲज अ एनालॉगस क्वांटिटी ऑफ मास. कितवा होता? पाचवा. सहावा रेडियस ऑफ गायरेशन. सातवा थिअरम ऑफ पॅरलल अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस. आठवा अँग्युलर मोमेंटम टॉर्क एक्सप्रेशन. त्याच्यानंतर पुढचा असेल कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आणि रोलिंग मोशन. सगळ्यात पहिले आपण बघू इंट्रोडक्शन. आपण नेमकं काय शिकणार आहेत ते आपल्याला बघायचं. आपण काय शिकणार? हे रोटेशनल डायनामिक्स म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले आपण बघू इंट्रोडक्शन मध्ये मोशन म्हणजे काय. बिकॉज वी विल स्टडी मोशन, रोटेशनल मोशन अँड सर्क्युलर मोशन. तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितले पहिले दोन पार्ट होते, सेपरेट होता सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन, असे दोन चॅप्टर होते. पण आता त्यांनी काय केलं? दोन्हीला मिक्स केलं. मग याचे दोन पार्ट पडणार आहेत. जे आपण सुरुवातीला बघितलं ना
जे 4 पॉइंट बघितले व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पर्यंत, ते सर्क्युलर मोशन पर्यंत येतात, मध्ये येतात. आणि पुढे जे आहे ना, जे की आपण बघितलं मुवमेंट ऑफ इनर्शिया, तिथून पुढे रोटेशनल मोशन मध्ये जातात. तर आपण सुरुवातीला काय बघणार आहे? सर्क्युलर मोशन. मग मोशन काय? व्हॉट इज बीइंग बाय मोशन? द चेंज ऑफ पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. काय? तुमच्या तुलनेत मी माझी जागा बदलतोय, मी माझी जागा बदलतोय, तुम्ही थांबलेले, मी माझी जागा बदलतोय, याला काय म्हणायचं? मोशन. मग मोशनचे काही प्रकार आहेत. पहिला आहे लिनियर मोशन. कोणतं? लिनियर मोशन. याला ट्रान्सलेशनल मोशन असं सुद्धा म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्ही 9th ला शिकलेलं आहे ते डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन, स्पीड, हो का नाही? हे लिनियर मोशन झालं. दुसरं कोणतं मोशन आहे? व्हायब्रेशनल किंवा ऑसिलेटरी मोशन. कोणतं आहे? ऑसिलेटरी मोशन. आणि तिसरं कोणतं आहे? रोटेशनल मोशन, जे आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहे त्याच्यातला. आणि चौथा आहे सर्क्युलर मोशन. लिनियर मोशन म्हणजे काय? एखादी ट्रेन जाती, तुमची बाईक जाती, एका सरळ रेषेत जाईल, त्याला काय म्हणायचं? ती थोडी क्रॉस जाईल, हे जाईल, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, पण जिथून गेली तिथं वापस तर नाही येणार, त्याला म्हणायचं लिनियर मोशन. म्हणजे इनिशियल पॉइंट आणि एंड पॉइंट याच्यामध्ये डिस्टन्स असतं आणि ते कधी रिपीट होत नाही, याला म्हणायचं लिनियर मोशन. दुसरं जे ऑसिलेटरी मोशन, याच्यामध्ये मात्र रिपिटेशन होतं. एखादा पेंड्युलम, तो पेंड्युलम इकडे जाईल, पुन्हा इकडे येईल, पुन्हा इकडे येईल, पुन्हा इकडे येईल आणि पुन्हा इकडे जाईल, हे म्हणायचं ऑसिलेटरी मोशन. रोटेशनल मोशन म्हणजे स्वतः भोवतीच फिरणं. आणि सर्क्युलर मोशन म्हणजे दुसऱ्या भोवती फिरणं. जर दोन्ही मधला डिफरन्स बघायचा असेल तर भरपूर वेळेस आपण मंदिरात गेल्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतो, बरोबर आहे का नाही? ती प्रदक्षिणा काय असते? सर्क्युलर मोशन. आणि आरती झाल्यानंतर आपण स्वतः भोवतीच फिरतो, त्याला काय म्हणायचं? रोटेशनल मोशन. हा दोन्ही मधला फरक आहे. इथं फिरताना एक पॉइंटचा सेट कॉन्स्टंट असतो, तो फिरत नाही, त्याच्या भोवती बाकीचे सगळे फिरतात, त्याला म्हणायचं रोटेशनल मोशन. पण सगळेच पॉइंट फिरतात पण सर्कल मध्ये, त्याला म्हणायचं सर्क्युलर. इंट्रोडक्शन समजलं? नक्की? कोणाला काय अडचण? आता आपण सर्क्युलर मोशन म्हणजे काय बघू. द मोशन of an object along the circumference of circle is called circular motion. The motion of an object along circumference. बघा, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, हे ऑब्जेक्ट आहे. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग सर्कम्फरन्स. तुम्हाला सर्कल शिकवताना 10th ला मी सर्कम्फरन्स दाखवलं होतं, जे गोल असतं, तुमच्या बांगडी सारखं जे असतं ना, त्याला काय म्हणायचं? सर्कम्फरन्स. मग असा फिरतो तो. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. सेंटर पर्यंत, सेंटरच्या भोवताली का फिक्स अंतरावर जो फिरतो, त्याला काय म्हणायचं? सर्कल. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. एक्झाम्पल्स काय आहेत सर्क्युलर मोशनचे? अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. अर्थ, पृथ्वी सूर्याभोवती फिरती का नाही? कशी फिरती? अलॉंग सर्कम्फरन्स. दुसरं, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती फिरतात, ते कोणतं आहे? सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर
circumambulation of the devotee around the temple. जसे भक्त मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतात तसं. टिप ऑफ द वॉच, टिप म्हणजे टिप म्हणतोय मी, टोक. टिप ऑफ द वॉच, टिप ऑफ द सेकंड हँड और मिनिट हँड ऑफ इन द वॉच. घड्याळीमध्ये जो मिनिट काटा असतो किंवा सेकंड काटा असतो त्याचं टोक सर्क्युलर मोशनच करतो. व्हेकल अलॉंग अ कर्व रोड, घाटातला रस्ता असतो तिथून एखादं वाहन सर्क्युलर मोशन मध्येच जातं. हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत? सर्क्युलर मोशनचे. कोणाला काय अडचणी पर्यंत? हे फक्त इंट्रोडक्शन होतं, जस्ट पहिला पॉइंट जो मी आता एक्सप्लेन केला. इट वॉज अ इंट्रोडक्शन. लिहून घेऊ नका, हे सगळं तुम्हाला मी देईन लिहिलेलं. फक्त आता महत्व कशाला द्या, समजून घ्या. मी जे जे सांगितलं ते सगळं तुम्हाला भेटल. इथपर्यंत काय अडचण आहे? डाऊट आहे कोणाला काही? नक्की सगळं समजलंय? मग काय डेफिनेशन सर्क्युलर मोशनची? The motion of an object along the circumference of the circle is called circular motion. त्याचे एक्झाम्पल सांगितले. आता आपण जो पॉइंट आहे दुसरा सिलेबसचा, पहिला पॉइंट आपण इंट्रोडक्शन बघितला. दुसरा जो पॉइंट आहे तो कोणता आहे? कोणता आहे दुसरा पॉइंट? कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन. काय दुसरा पॉइंट? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे सर्क्युलर मोशनची. पहिली कॅरेक्टरिस्टिक, इट इज ऍक्सेलरेटेड मोशन. हे कसं आहे? कसं आहे? ऍक्सेलरेटेड मोशन. व्हाय? बिकॉज चेंज ऑफ डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. त्याची जी व्हेलॉसिटी आहे त्याचं डायरेक्शन सतत बदलतं. बघा, ऑब्जेक्ट इथं आहे, त्याची व्हेलॉसिटी कुठे आहे? इकडे. ही दिशा आहे ना. ऑब्जेक्ट इथं आला, याची व्हेलॉसिटी कुठे आहे? इकडे. ऑब्जेक्ट इथं आला, याची व्हेलॉसिटी कुठे आहे? इकडे. म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होती ना. आणि चेंज इन व्हेलॉसिटी इज कॉल्ड acceleration, and hence this motion is accelerated motion. दूसरा, it is periodic. हे कसं आहे? periodic motion. It is periodic motion. What is mean by periodic? It repeats its path after equal interval of time. Now consider Earth is here in May. मे महिन्यामध्ये अर्थ इथे, जून मध्ये इथं, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. पुन्हा तिथं झाली. अगेन इट्स कंटिन्युअस इट्स पाथ. ती तिचा मार्ग सतत पुन्हा पुन्हा ट्रेस करते. पुन्हा पुन्हा अर्थ तिथंच येते. म्हणून तर आता थंडी वाजते, काही दिवसांनी गरमी होईल, परत पाऊस पडेल. का? पुन्हा तसंच होत राहील. याचा अर्थ इट इज पिरियडिक मोशन. हे मोशन कसं आहे? पिरियडिक. ही कॅरेक्टरिस्टिक दोन मेन, अजून दोन आहेत. एक कायनेमॅटिक आणि एक डायनामिक. व्हॉट इज मीन बाय कायनेमॅटिक? स्टडी ऑफ मोशन विदाउट कन्सिडरिंग फोर्सेस which cause the motion. ज्याच्यामुळे मोशन होतं त्या फोर्सेसचा विचार न करता जे मोशन होतं, आपण विचार करतो, आपण अभ्यास करतो त्या मोशनचा, त्याला काय म्हणायचं? कायनेमॅटिक्स. म्हणजे तिथं आपण फक्त कशाचा विचार करणार? त्या मोशनचा विचार करणार, त्याच्या कारणाचा विचार करणार
नाही, त्याच्या रिझनचा विचार करणार नाही, त्याच्या कॉजचा म्हणजे कशामुळे होते, कोणत्या फोर्समुळे होतं त्याचा विचार करणार नाहीत, पण बाकीच्या कन्सेप्टचा करणार. आणि दुसरं डायनामिक्स. व्हॉट इज मीन बाय डायनामिक्स? डायनामिक्स इज द स्टडी ऑफ मोशन by considering forces which affects the motion. ज्याचा मोशनवर परिणाम होतो त्या फोर्सेसचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे दोन कॅरेक्टरिस्टिक आहेत सर्क्युलर मोशनचे. अजून दोन आहेत, कायनेमॅटिक आणि डायनामिक. तर कायनेमॅटिक बघू आपण. पहिल्यांदा काय बघू? कायनेमॅटिक. कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. कायनेमॅटिक्स म्हणजे काय तुम्हाला आत्ताच सांगितलं. द स्टडी ऑफ मोशन विदाउट कन्सिडरिंग द फोर्सेस अफेक्ट्स द मोशन. ओनली वी कन्सिडर सम कन्सेप्ट्स. नीट काळजीपूर्वक ऐका. इथून पुढे असं समजा की या लेसनची स्टार्टिंग. समजलं? वी नो दॅट व्हॉट इज सर्क्युलर मोशन. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along the circumference of circle is called motion. As this is a circle, it must have center. जर हे सर्कल आहे त्याला सेंटर असं काय असेल? सेंटर. मी याच्यामध्ये सेंटर आहे, सर्कल आहे, मग अजून एक गोष्ट असेल रेडियस. वी विल कन्सिडर नॉट रेडियस, वी विल कन्सिडर रेडियस वेक्टर. The vector drawn from position of the particle to the center of the circle is called radius vector. काय रेडियस वेक्टर? आता समजा पार्टिकल इथूनच फिरते ना, हा त्याचा मार्ग आहे ना, मग कुठे ना कुठे त्याचं पोझिशन असेल का नाही? समजा त्याचं पोझिशन इथं आहे, तर मग इथं जो रेडियस वेक्टर काढला, द वेक्टर ड्रॉन फ्रॉम to the center of the circle is called radius vector and it is denoted by r and it is measured in meter. Meter मध्ये मोजतात. SI unit is meter and it is a fundamental quantity, so it have no any formula. त्याला फॉर्म्युला नाहीये का? ही फंडामेंटल क्वांटिटी. हे बघा, शिकवण्याच्या दरम्यान समजत असेल तरच हो म्हणा, समजत नसेल तर सरळ म्हणा सर आम्हाला ही कन्सेप्ट समजली नाही, कारण ही लिंक आहे, इथून पुढे लागणार. आज मी थांबलो सगळ्यांची वाट पाहत, उद्या नाही थांबणार, उद्या आल्याबरोबर सुरू करणार, कारण आज सुरुवात करायची होती, मी थांबलो. बाकीचे सगळे वेळेवर येतात, तू वेळेवर या. हे 5-10 मिनिट तर ठीक आहे, आपण ऍडजस्ट करून घेऊ. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? सगळं व्यवस्थित समजलंय, पद्धतशीर. इथून पुढे आपण एंट्री करणार आहे 12th मध्ये. इथून पुढच्या सगळ्या कन्सेप्ट आता 12th आहेत. मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं होतं, मी कनेक्शन लावून देताना 6वी 7वी 8वी पासून लावून देईन, सांगितलं होतं. आणि नंतर सांगल की इथं संपलं, आता इथून 12वी सुरू, इथून आता 12th स्टार्ट. समजलं? आता आपण बघणार आहेत याच्या काही कन्सेप्ट कायनेमॅटिक्स, ज्याच्यामध्ये फोर्सचा विचार नाही करणार आपण. कायनेमॅटिक्स म्हणजे फोर्सचा विचार नाही करणार आपण. कशाचा विचार करणार आहेत? काही महत्वाच्या कन्सेप्टचा. सगळ्यात पहिली कन्सेप्ट आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय? एखादा भक्त जर मंदिराभोवती प्रदक्षिणा मारत असेल, जो पहिल्या प्रदक्षिणापासून बसला त्याला माहिती आहे की 10 झाल्यात, त्याच्या आधी जो बसला त्याला माहिती आहे 51 झालं, आणि त्याच्या आधी जो बसलेला आहे त्याला माहिती आहे 108 झाल्यात, पण आता जो आला त्याला माहिती आहे का किती झाल्यात? त्याला कसं कळणार? मग इथं तो जिथून निघाला तिथंच वापस येणार आहे ना.
म्हणजे आपलं डिस्प्लेसमेंट, आपलं डिस्टन्स तर इथं काही कामाचं नाही. जे लिनियर मध्ये आपण डिस्टन्स मोजत होतो ना स्केलनी, इथून जालना किती आहे, इथून नगर किती आहे, बरोबर आहे का नाही, हे कशाने मोजत होतो आपण? स्केलनी. हे स्केलनी मोजता येतं आणि मोजलं तर तेवढंच भरणार आहे. जास्त भरणारे, कमी भरणारे. मग अशा वेळेस याला काय मोजावं लागेल? किती चक्कर झाल्या ते मोजावं लागेल. आणि एक चक्कर म्हणजे 2π, 360 डिग्री, 2π रेडियन. मग आपल्याला ते अँगल मध्येच मोजावं लागेल ना. म्हणून हे डिस्प्लेसमेंट नाही, हे काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. एक चक्कर झाली आपण म्हणू 2π रेडियन, 2 चक्कर झाली आपण म्हणू 4π रेडियन, 3 चक्कर झाली आपण म्हणू 6π रेडियन, 4 चक्कर झाली आपण म्हणू 8π रेडियन. म्हणजे याचा अर्थ काय होतो? आपण हे कशामध्ये मोजणार आहेत? अँगल मध्ये मोजणार आहेत. मग याला नुसतं डिस्प्लेसमेंट म्हणणं योग्य आहे का? काय म्हणावं लागेल? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय म्हणावं लागेल याला? मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं असतं? आपल्याला अँगल मोजायचा आहे, त्याची डेफिनेशन काय बघा. द अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर is called angular displacement. आता हा रेडियस वेक्टर इथं थांबणार आहे का? घड्याळीसारखा फिरणार आहे. जनरली इन फिजिक्स वी कन्सिडर अ करेक्ट वे ऑफ सर्क्युलर मोशन इज इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. फिजिक्स मध्ये करेक्ट वे अँटी क्लॉकवाइज मानला जातो, क्लॉकवाइज नाही. कारण अँगल मोजताना आपण इकडून मोजतो, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड, उलट मोजतो ना. अँटी क्लॉकवाइज म्हणजे घड्याळीच्या विरुद्ध दिशा. म्हणून आपण इकडे समजा आता हे इथंच थांबणार आहे का हा रेडियस वेक्टर? मला सांगा, व्हॉट इज रेडियस वेक्टर? द वेक्टर ड्रॉन फ्रॉम पोझिशन ऑफ द पार्टिकल टू सेंटर. पोझिशन ऑफ पार्टिकल टू वेक्टर कुठून कुठं काढलाय? पोझिशन पासून सेंटरकडे. नाउ कॅन यू इमॅजिन दॅट धिस पोझिशन विल रिमेन्स फॉर अ लॉंग टाइम, फॉर इन्फायनाइट टाइम? हीच पोझिशन अशाला अशीच राहील का? ती काय होईल? चेंज होईल. मग थोड्या वेळाने हा कुठे येईल? इकडून इकडे येईल का? समजा तो इथून इथं आला. नाउ वी हॅव टू ड्रॉ अनदर रेडियस वेक्टर which is from position to the center. Now there is an angle between these two radius vectors and this is called theta and this is angular displacement, so it is denoted by theta. कशाने डिनोट करतात? थीटा. समजलं? समजतंय का नक्की? काही डाऊट? काय सांगितलं मी आता? तो पार्टिकल सतत फिरत राहणार आहे. कसा? अलॉंग स्क्वेअर. कसा फिरत राहणार आहे? लक्ष कुठे? अलॉंग स्क्वेअर फिरणार आहे का? अलॉंग सर्कमफरन्स ऑफ सर्कल. कसा फिरणार आहे? सर्कमफरन्स ऑफ सर्कल. मग इथं होता, आता कुठं आला? इथं आला. आता कुठं आला? इथं आला. मग इथून जे पोझिशन काढलं आणि इथून जे काढलं त्याच्यामध्ये एक अँगल आला. तो अँगल म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इट इज डिनोटेड बाय थीटा. इट इज मेजर्ड इन SI unit. What is SI unit of angle? रेडियन. रेडियन मध्ये मोजू. कशामध्ये? आणि याचा फॉर्म्युला आहे. तुम्ही म्हणताल ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. मग याचा कसं काय फॉर्म्युला आहे? फंडामेंटल क्वांटिटी. पण जसे साइन थिटा कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे तसा याचा पण. साइन थिटा पण तर फंडामेंटलच क्वांटिटी आहे ना, थिटा. पण तरी पण आपण त्याचा फॉर्म्युला आहे S अपॉन व्हॉट इज S? लेंथ ऑफ आर्क. हे डिस्टन्स आपलं लिनियर आहे का नाही? हे आपण लिनियर मोजतो. हे डिस्टन्स आणि रेडियस वेक्टर. म्हणजे जितकी जास्त रेडियस वेक्टर तितका अँगल कमी.
जितकी रेडियस वेक्टर कमी तितका अँगल, घड्याळ छोटी घेतली तर तिला कमी फिरावं लागेल, जास्त अँगल असं, बरोबर आहे की नाही? म्हणजे रेडियस वेक्टर जितका कमी तितका अँगल जास्त असं, रेडियस वेक्टर जितका जास्त मोठा तितका अँगल कमी असं. म्हणजे जर का बुध ग्रहाचा विचार केला मर्क्युरी, आणि जर का अर्थ पृथ्वीचा विचार केला, तर दोन्हीचे रेडियस वेक्टर सारखे आहेत का? हा सन आहे आणि ही आहे मर्क्युरी, याचा रेडियस वेक्टर, आणि ही अर्थ 3 नंबरचा, याचा रेडियस वेक्टर. म्हणून याला फिरायला कमी वेळ लागतो सूर्याभोवती, याला फिरायला जास्त वेळ लागतो, बरोबर आहे का नाही? समजलं? यस काय मग? लेंथ ऑफ आर्क, आर इज अ रेडियस. आता लेंथ ऑफ आर्क म्हणजे मीटर मध्येच येणार, रेडियस मीटर मध्येच येणार, मग हे रेडियन मध्येच मोजणार आपण. कशामध्ये मोजणार? रेडियन मध्ये. हे झालं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. समजलं ना? काय शिकताय तुम्ही? लेसन कोणता आहे? त्याच्यामध्ये कोणता पॉइंट शिकताय? मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन. याच्या अगोदर कोणता पॉइंट शिकला तुम्ही? इंट्रोडक्शन. तर आता शिकताय कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन. त्याच्यामध्ये काय शिकताय? 2 कॅरेक्टरिस्टिक ऑलरेडी तुम्ही लर्न केल्या. कोणकोणत्या? इट इज ऍक्सेलरेटेड मोशन अँड इट इज पिरियडिक मोशन. नाउ वी विल कन्सिडर another 2 characteristics that are kinematics of circular motion and dynamics of circular motion. Out of these 2 we will first consider kinematics. And what is mean by kinematics? Study of forces. Kinematics, study of only motion without forces. इथं फोर्सेसचा अभ्यास नाही करणार. लक्ष ठेवा, काय शिकतायत, काय चालू आहे, तुम्हाला माहिती पाहिजे आपलं काय चालू आहे आणि आपण काय शिकायलो. काय शिकताय तुम्ही? त्याच्यामध्ये फोर्सचा विचार आपण करणार. आता अँग्युलर व्हेलॉसिटी. व्हॉट इज मीन बाय अँग्युलर व्हेलॉसिटी? The rate of change of angular displacement is called angular velocity. काय? The rate of change of angular displacement is called angular velocity. काय definition? The rate of change of angular displacement is called angular velocity. काय? The rate of change of angular displacement is called angular velocity. Angular velocity is denoted by omega. Omega. It is denoted by omega, and omega formula theta upon time. Rate म्हणलं का? Upon time. Rate of change of angular displacement. Angular displacement किती होतं, किती वेळामध्ये, त्याला काय म्हणायचं? Angular velocity, and its unit will be radian per second. It's a radian, it's a second. समजलं? कोणाला काय डाऊट आहे का? असेल तर विचारा. कुठेही डाऊट असला तर विचारा. समजत नाही तिथं विचारा. तर आता ह्याचं लिनियर व्हेलॉसिटी मध्ये रिलेशन आणायचं. त्याचं कसं आणलं आपण? अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर.
म्हणजे हे झालं अँग्युलर डिस्प्लेसमेंट, हे झालं लिनियर डिस्प्लेसमेंट. मग लिनियर डिस्प्लेसमेंटचा अँग्युलर आणायचं तर एस इज इक्वल टू आर थिटा होईल. तसं व्हेलॉसिटीचं आणायचं तर हे कसं आहे रिलेशन बिटवीन अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी, ह्याच्यामधलं रिलेशन आहे. म्हणजे कुठेही तुम्हाला अँग्युलर सोबत लिनियर काढायचे असेल तर हे रिलेशन वापरा तुम्ही, आर ने त्याला मल्टिप्लाय करा. पण मग व्हेलॉसिटीचं लिनियर व्हेलॉसिटी कोणती असते व्ही, आणि अँग्युलर व्हेलॉसिटी याच्यामध्ये काय रिलेशन असेल हे बघा कसं काढायचं. तुम्हाला माहिती आहे ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी, बरोबर, आणि थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर, हो का नाही, एस अपॉन आर. आर इकडे आलं, आर ओमेगा इज इक्वल टू एस अपॉन टी. एस म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे व्ही, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. समजलं? म्हणजे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, एस इज इक्वल टू आर थिटा. हे लिनियर आहे आणि हे अँग्युलर आहे. त्यासोबत काय येतं, आर येतं. लिनियरचं अँग्युलर करायचं, अँग्युलरचं लिनियर करायचं. तुम्हाला जर लिनियरचं अँग्युलर करायचंय, लिनियरचं अँग्युलर करायचंय तर त्याला आर ने डिवाइड करा. समजा तुम्हाला लिनियर डिस्प्लेसमेंट माहिती यस आणि अँग्युलर करायचे तर त्याला आर ने डिवाइड करा, तुम्हाला अँग्युलर भेटेल. आणि अँग्युलर माहिती लिनियर काढायचंय, थीटा माहिती यस काढायचंय तर त्याला आर ने मल्टिप्लाय करा. लिनियरचं अँग्युलर, अँग्युलरचं लिनियर. समजलं? कोणाला काही डाऊट आहे? खरंच तुम्हाला समजत नाही, एखादी पॉइंट नाही समजला तर विचारा. हे 12th स्टार्ट झाले इथून, कुठून, अँग्युलर डिस्प्लेसमेंट पासून 12th ची स्टार्टिंग झाली. इंट्रोडक्शन समजलं नक्की? त्याच्यानंतर पहिला पॉइंट शिकला आपण रेडियस ऑफ गायरेशन, समजला? इंट्रोडक्शन पहिला बघितलं, त्याच्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन बघितलं, सर्क्युलर मोशन, कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन तो समजला. त्याच्यामध्ये पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय शिकलो आपण, इट इज अ एक्सेलरेटेड मोशन. व्हाय इट इज एक्सेलरेटेड मोशन? पोझिशन तर चेंज करणंच मोशन आहे, त्याच्यामुळे मोशन म्हणजे पोझिशन तर चेंज करावंच लागेल. पण हे मोशन ऍक्सेलरेटेड काय, सर्क्युलर मोशन जे ते ऍक्सेलरेटेड मोशन काय? बिकॉज डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस, त्याची व्हेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज होतं. असं करू नका, नीट लक्ष द्या, व्यवस्थित ऐका, पूर्ण ऐका व्यवस्थित, त्याच्याकडे लक्ष द्या. समजलं नाही? दुसरा कॅरेक्टरिस्टिक काय होतं, इट इज पिरियडिक मोशन. का? त्याच पोझिशन. त्याच्यानंतर कायनेमॅटिक्स मध्ये आपण काय शिकलो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? The angle traced by radius vector is called. पण रेडियस वेक्टर काय आहे? काय रेडियस वेक्टर? The vector drawn from dash dash to सगळ्यांनी सांगायचं. The vector drawn from
to the is called circular motion. It's called radius vector. डोकं असं जागेवर ठेवायचं, एकदम इकडे तिकडे भटकू नाही द्यायचं. जितकं तुम्ही डोकं जागेवर ठेवताना तितकं तुमच्या लक्षात राहील. आता आपण एक ओव्हरऑल लुकिंग करून पुढचं होणार नाही, त्याच्यामुळे आपण ओव्हरऑल लुकिंग करू की नेमकं काय काय आपण शिकलो. सगळ्यात पहिले आपल्या लेसन मध्ये आपण रोटेशनल डायनामिक्स शिकतोय. याच्यामध्ये आपण रोटेशनलचा अर्थ पाहिला इंट्रोडक्शन मध्ये की मोशन काय असतं. मोशन इज द चेंज ऑफ पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. मग मोशनचे काही प्रकार आहेत, मेन प्रकार 4 आहेत. तसे तर अजून आहेत, आपण प्रोजेक्टाईल मोशन बघितलं, अजून खूप मोशनचे रॅन्डम मोशन पण मेन 4 प्रकार आहेत. एकाला म्हणायचं लिनियर मोशन, जे आपण शिकलो की एखाद्या बंदुकीतून गोळी जर सुटली तर ती एका सरळ रेषेत जाते, ते लिनियर मोशन झालं. बरोबर. धनुष्यातून बाण सुटला तो सरळ जातो, लिनियर मोशन झालं. एका नदीतलं पाणी सरळ जातं, ते लिनियर मोशन झालं. ते आपण शिकलो, 6वी पासून शिकतोय, तेच चालू आहे 9वी 10वी पर्यंत. आता आपण दुसरं मोशन शिकणार आहे, ज्याचं नाव काय, ऑसिलेटरी मोशन. ते आपण 4थ्या लेसन मध्ये शिकणार आहेत, ऑसिलेशन म्हणजे काय. त्याच्यानंतर वेव्ह मोशन सुद्धा असतं, जे आपण परत 7व्या लेसन मध्ये शिकणार आहे. त्याच्यापेक्षा महत्वाचं रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन या लेसन मध्ये दोन्ही आपण शिकणार आहे. तर सर्क्युलर मोशन, द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट डॅश डॅश सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशन मध्ये त्याच्या कॅरेक्टरिस्टिक शिकलो आपण, त्याचे एक्झाम्पल पण शिकलो. काय काय होते. पहिले एक्झाम्पल, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. अजून इलेक्ट्रॉन न्यूक्लियस. बाकीचे हे बघा, सगळ्यांनी पार्टिसिपेट व्हा तर तुम्हाला समजेल. म्हणजे अभ्यास असा झाला पाहिजे स्ट्रेसलेस, ताण नाही घ्यायचा. आपल्याला एवढंच आज शिकायचंय, बस एवढंच आपण शिकलो, तेवढंच आपल्याला रिवाइज करायचं. उद्या परत सुरुवात करण्याच्या आधी आपण एकदा याला रिवाइज करू. तसं मी तुम्हाला ते पाठवून देईन. त्याच्या आतापर्यंतच्या ज्या नोट्स आहेत तेवढ्या तुम्ही घरी लिहून आणा आणि इथे येऊन मग कालचं रिव्हिजनला हेल्प करा. इथपर्यंत काही अडचण आहे, डाऊट काढा मॅथचा.